कबड्डी सीझन 11चा टॉप डिफेंडर मोहम्मद रजा सादलू होता. परंतु तुम्हाला माहीत आहे का सीझन 1, सीझन 2 असे प्रत्येक सीझनचे टॉप डिफेंडर कोणकोणते होते? नाही ना? तर चला आपण पाहूया. सीझन 1चा टॉप डिफेंडर होता तो म्हणजे मनजीत चिल्लर. बेंगळुरू बुल्सकडून त्याने एकूण 16 मॅचेसमध्ये 51 टॅकल पॉईंट घेतले होते. सीझन 2 दिल्लीकडून खेळणारा रवींद्र पहल. रवींद्र पहलने 14 मॅचेसमध्ये 60 टॅकल पॉईंट घेतले होते. सीझन 3 मध्ये देखील मनजीत चिल्लर. पुणेकडून खेळताना 15 मॅचेसमध्ये 61 टॅकल पॉईंट. सीझन 4 मध्ये फजल अत्राचेली. पटनाकडून खेळणारा फजलने एकूण 16 मॅचेसमध्ये 52 टॅकल पॉईंट घेतले होते. सीझन 5 सुरेंदर नाडा. अँकल होल्ड स्पेशलिस्टचा सुरेंदर नाडा तेव्हा हरियाणा टिलर्सकडून खेळायचे. एकूण 21 मॅचेसमध्ये 80 टॅकल पॉईंट घेतले होते. सीझन 6 नितेश कुमार. यूपी योद्धाकडून खेळणारा नितेश कुमारने 25 मॅचेसमध्ये एकूण 100 टॅकल पॉईंट घेतले होते. सीझन 7 फजल अत्राचेली. यू मुंबाकडून खेळताना 24 मॅचेसमध्ये 82 टॅकल पॉईंट. सीझन 8 शादलू. पटनाकडून खेळताना शादलूने 24 मॅचेसमध्ये 89 टॅकल पॉईंट घेतले होते. सीझन 9 जयपूरचा अंकुश. अंकुशने 24 मॅचेसमध्ये 89 टॅकल पॉईंट घेतले होते. सीझन 10 मध्ये पुन्हा एकदा शादलू. पुणेकडून खेळताना 24 मॅचेसमध्ये 99 टॅकल पॉईंट घेतले होते. आणि सीझन 11 तुम्हाला तर माहीतच आहे शादलूनेच घेतले आहेत 24 मॅचेसमध्ये 82 टॅकल पॉईंट. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि फॉलो करा. कबड्डी सीझन 11चा टॉप डिफेंडर मोहम्मद रजा सादलू होता. परंतु तुम्हाला माहीत आहे का